शरणपूर रोड, नाशिक पतंग हॉटेल शेजारील अरविंद चेंबर्स या ठिकाणातील कलासाई पैठणी आणि क्रेव कॉर्नर या दोन दुकानांमध्ये गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानावरील खिडक्यांचे गज वाकवून आत प्रवेश करून 3 लाखांचा मुद्देमालासह रोकड आणि मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे। अश्विन अमोल शिंदे यांचे कलासाई पैठणी दुकानातून प्युअर सिल्क पैठणीच्या 20,000 रुपये किमतीच्या 4 पैठणी तसेच 5,800 रुपये किमतीच्या 5 साड्या आणि 800 रुपये किमतीच्या 21 सोन्याच्या नथ तसेच काउंटरमधून 48,000 रुपये कॅश आणि दुकानातील OnePlus 38,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 2,12,300 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। त्याचवेळी शेजारील दुकान क्रेव कॉर्नर दुकानातील देखील चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून दुकानातील काजू, ड्रायफ्रूट आणि कोल्ड्रिंक्स असा 15,000 ते 16,000 रुपये किमतीचे ड्रायफ्रुट्स आणि काउंटरमधील 17,300 रुपये रोख रक्कम असा एकूण 33,000 रुपये किमतीचा असे दोन्ही दुकानातील चोरी मिळून 2.25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। सदर दुकानातील सीसीटीव्ही चोरी करणारे 2 चोर हे स्पष्ट दिसत असून सर्व सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या ताब्यात दिले असून तक्रार देखील गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक येथे दाखल करण्यात आली आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।